आणि चेन्नईच्या या पहिल्या दिवसावर चर्चा करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत IBN लोकमतचे कन्सल्टिंग स्पोर्ट्स एडिटर सुनंदन लेले. सुनंदन, मला सांग की बऱ्याच दिवसानंतर आपल्याला टेस्टमध्ये कुठेतरी पारंपरिक टेस्टचा स्कोर पाहायला मिळाला. काय सांगशील, म्हणजे जो टेस्टचा स्कोर असायचा पूर्वी 300, 400, 350, काय सांगशील पहिल्या दिवसाच्या खेळाचं विश्लेषण? जबरदस्त टेस्ट क्रिकेट झालेलं आहे. काही जण म्हणतील की 229 म्हणजे कमी रन झाल्या, 5 विकेट पडल्या म्हणजे कमी विकेट पडल्या. मला मंगेश पाडगावकरांच्या ओळी आठवत आहेत, पेला अर्धा सरला आहे की पेला अर्धा भरला आहे हे तुम्ही ठरवायचं, कशी मॅच झाली हे तुम्ही ठरवायचं. संदीप, मला वाटतं की आजचं उत्तम क्रिकेट झालेलं आहे आणि जशी मुग्धाने आता सांगितलं की वर्चस्व होतं इंग्लंडच्या बॅट्समनचं, परंतु 5 विकेट गेल्यानंतर तो जो बॅलन्स आहे तो परत आता योग्य तऱ्हेने एकदम सेट झालेला आहे. नक्कीच सुनंदन, पण आपण बघितलं तर पहिली पार्टनरशिप झाली ती 100 रन्सची झाली, पण त्याच्यानंतर इंग्लंड मधले कुठलेच बॅट्समन तसे फार काळ टिकले नाहीत, त्याच्यामुळे खूप स्कोर वाढवता आला नाही. फार महत्वाचा मुद्दा मांडलायस तू मुग्धा, कारण आजच्या मॅचचं ते वैशिष्ट्य राहिलेलं आहे. कित्येक वेळेला काय होतं की चेन्नईला, जसं मी काल अपेक्षा केली होती की विकेट चांगला असेल, तेवढं विकेट हे चांगलं नाही, कारण अजूनही बॅट्समनला मदत करणारे हे विकेट आहे. अशा विकेटवरती नॉर्मली कसं होतं की एक स्वाभिमान म्हणा किंवा इगो म्हणा तो जोपासण्यासाठी 3 स्लीप, 2 गली, 1 शॉर्ट लेग असं एक आक्रमक क्षेत्ररचना लावली जाते आणि टेस्टला सुरुवात होते. धोनी हा ग्लोबल थिंकिंग आणि लोकल वर्किंग असा मनुष्य आहे. त्यांनी शांतपणे 2 स्लीप, 1 गली लावली, शॉर्ट लेग वगैरे उगाच लावली नाही. आक्रमक क्षेत्ररचना उगाचच लावण्याच्या विरुद्ध धोनी आहे आणि त्यामुळे रन्स झाल्या नाहीत. आणि जेव्हा धावफलकाकडे नजर जाते तेव्हा इंग्लंड फलंदाजांना असं वाटलं असेल की अरे बापरे, आपण इतका वेळ खेळतोय आणि म्हणा तेवढ्या रन्स नाहीत. आणि त्या गडबडीमध्ये कुकची विकेट मारताना गेलेली आहे आणि पीटरसनची विकेट मारताना गेलेली आहे, इव्हन अँड्रू स्टॉसची विकेट मारताना गेली आहे. हे मला वाटतं एक भारतीय योजनांचं यश म्हणता येईल. नक्कीच म्हणजे धोनीच्या योजना कुठेतरी वर्क होतात असंच आपल्याला म्हणता येईल. पण भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचचा पहिला दिवस गाजवला तो इंग्लंडच्या ओपनर अँड्रू स्ट्रॉसनं. ॲलिस्टर कुक बरोबर स्ट्रॉसनं शतकी पार्टनरशिप तर केलीच, शिवाय दमदार सेंचुरी ठोकली. टेस्ट करिअर मधली त्याची ही 13वी सेंचुरी ठरली आहे. स्ट्रॉसनं 123 रन्स केलेत. झहीर खानच्या या बॉलवर गली आणि स्लिपच्या मधून दणदणीत फोर मारत स्ट्रॉसने सेंचुरी ठोकली. Well, that's not a bad tactic, actually. I think it's any new bowler. Edged all along the ground, and that brings Andrew Strauss his 13th Test match 100. A quite remarkable effort, given the lack of first. भारताविरुद्धची त्याची ही दुसरी सेंचुरी. यात त्याने 15 फोर मारले. या कामगिरीवर स्ट्रॉसनेही समाधान व्यक्त केलंय. आज खरंच बॅटिंग चांगली झाली आणि रन्स बनत असल्यामुळे रिलॅक्सही वाटत होता. दडपणाखाली खेळायचं नाही असंच ठरवलं होतं, त्यामुळे पहिल्या बॉलपासूनच रन्स बनत होते. त्यानंतरही धोकादायक शॉट खेळायचा मोह टाळला आणि रन्स बनवत गेलो. दौरा सुरू व्हायच्या आधी भारतीयांना कुंबळेच्या फिरकीची कमतरता भासेल असं वक्तव्य स्ट्रॉस यांनी व्यक्त केलं होतं. त्याच्या या खेळीमुळे कुंबळेच्या अनुपस्थितीत त्याने भारतीय बॉलर्सवर गाजवलेलं वर्चस्व हीच गोष्ट सिद्ध करते. स्वाती घोसाळकर, IBN लोकमत, मुंबई.